नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये काहीतरी नवीन व महत्वपूर्ण घडामोडी घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता दिल्लीमध्ये सत्ताधारी खासदारांच्या नंतर शरदचंद्र पवार गटाच्या खासदारांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आणि ही भेट घेतल्यानंतर सध्या राज्यामध्ये वेगळ्याच विषयांना आता उधाण आलेले आहेत व वेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत. नेमकी त्यांनी ही भेट का घेतली, त्यानंतर त्यांची जी भेट झाली या भेटीमध्ये काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली. नेमके अमोल कोल्हे काय म्हणाले ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काल पत्रकार बांधवांशी संवाद साधला. यावेळी ते असे म्हणाले की सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळजवळ 20 मिनिटे आम्ही चर्चा केली. मात्र यामध्ये राजकीय विषयावरती अजिबात चर्चा झालेली नाहीत. चर्चा झाली ती प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातील महत्वाच्या मुद्द्यांवरती, म्हणजे नाशिक पुणे रेल्वेबाबत आंदोलन जे काही असो त्याबाबत चर्चा झाली. चाकण MIDC जे आहेत त्याबाबत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्या संदर्भात चर्चा झाली. आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व महात्मा फुले यांची पगडी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान देखील केला. मात्र जे कोणी म्हणत असेल का एनडीएमध्ये जाण्याची काही चर्चा झाली, तर अजिबात नाहीत. इथे एनडीए सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाहीत, कारण ती जी चर्चा झाली ही फक्त आणि फक्त कामाच्या मुद्द्यांवरती झाली, असं देखील डॉक्टर अमोल कोल्हे हे म्हणाले. पुढे डॉक्टर अमोल कोल्हे असे म्हणले की निलेश लंके यांनी हेल्थ क्लब वरती देखील काही महत्वाचे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडले. म्हणजे इथे पॉलिटिकल या विषयापेक्षा पॉलिसी मेकिंग वर जास्त भर देण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार साहेबांचं एनर्जीचं कौतुक केलं. तसेच हेल्थ संदर्भात देखील त्यांनी चांगलंच कौतुक केलं. म्हणजे इथे राजकीय कोणतीच अशी चर्चा झाली नाही. चर्चा झाली ती फक्त आणि फक्त कामाच्या संदर्भात. त्यामुळे या सर्व गोष्टींवरती आपलं मत काय आहे नक्की आम्हाला सांगा. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करायला पण अजिबात विसरू नका. धन्यवाद.